आणि ब्रेकनंतर एक महत्त्वाची बातमी, न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट झालाय, कारण क्लीनअप मार्शल संदर्भात आमच्या प्रतिनिधींनी केलेल्या गैरप्रकाराचा पर्दाफाश झाला होता आणि त्यानंतर मार्शलकडून दंड वसूल करण्यासाठी आता स्वतंत्र ॲप तयार केलं जाणार आहे। गैरप्रकार रोखण्यासाठी महापालिकेने हे महत्त्वाचं पाऊल उचललंय। ऑनलाईन पेमेंटही आता स्वीकारता येणार आहे आणि गैरवर्तन करणाऱ्या मार्शल्सवरही आता कारवाई केली जाणार आहे। पालिकेने यासाठी नवीन नियमही आता तयार केले आहेत आणि या संदर्भात महापौरांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही आपण बघणार आहोत। माझी विनंती आहे, जे ते करत होते मार्शल हे अतिशय चुकीचंच होतं आणि त्याच्यासाठी आपण 3-3 वेळा तुमच्या समवेत आपण मीटिंग घेतले। आता माझं त्याच्यापेक्षा थोडंसं उलटं म्हणणं आहे, आम्हाला कुठला तुमचा मास्क नाही घातला म्हणून जो दंड येतोय तो नाही आला तरी चालेल। मुंबईकरांना विनंती आहे, आपल्याला मार्शलला पैसे द्यायचे नाही आहेत, परंतु आपल्याला नाकावर मास्क ठेवून काम करायचं आहे। तेवढं जरी केलं तरी मला वाटतं मार्शलला पैसे मिळणार नाहीत। पण आता मात्र आम्ही ऑनलाईन ॲप करतोय, त्या ॲपवर मात्र डायरेक्ट पैसे जातील। त्यावेळेला मात्र सर्वांनी एकमेकांना सहकार्य केलं पाहिजे आणि त्या सहकार्याच्या ह्याच्यामध्ये आपण स्वतःला कोविड-19 कोरोनापासून वाचवलं पाहिजे। महापौरांनी आता स्पष्ट केलं, पण थेट जाणार सुस्मिता आता आपल्या सोबत आहे। सुस्मिता, सुरुवातीला अभिनंदन, कारण या सगळ्याचं एक ऑपरेशन तू केलेलं होतं, सेक्स्टिंग ऑपरेशन, आणि त्या माध्यमातून या सगळ्याचा पर्दाफाश केला होता आणि त्यानंतर इतर माध्यमाने याची दखल घेतल्यानंतर त्यांनी देखील आपल्याच पावलावर पाऊल ठेवत या बातमीचा पर्दाफाश करण्याचा प्रयत्न केला होता, पण सुरुवात तू केली होतीस, त्यामुळे तुझं अभिनंदन सुरुवातीला। पण यामध्ये महापौर नेमकं काय म्हटलंय ते विस्तारांनी सांगशील, आणि हे कोणतं ॲप असेल आणि किती कालावधी याला लागू शकतो, मुंबईकर याचा वापर कसा करू शकतील? खरं तर मुंबईमध्ये ज्या पद्धतीनं मार्शल्सकडनं गैरप्रकार समोर येत होते, कारवाया होत होत्या, त्याविषयी या संपूर्ण प्रकरणामध्ये न्यूज 18 लोकमतने सगळ्यात सुरुवातीला जेव्हा याचा पर्दाफाश केला एक्स्टिंग ऑपरेशनमधनं, तेव्हा काही धक्कादायक मुद्दे समोर आले। त्यातील एक मुद्दा होता ऑनलाईन पेमेंटचा। अनधिकृतपणे एका प्रायव्हेट अकाउंटमध्ये पैसे जात होते हे समोर आलेलं होतं आणि हे पैसे अधिकृत पद्धतीनं देण्यात यावे यासाठीची कुठली एक सिस्टीम मुंबई महानगरपालिकेकडे नव्हती। आता या ॲपद्वारे अधिकृत पद्धतीनं दंड वसूल केला जाणार आहे, त्याचं डिजिटल रिसिप्ट मिळणार आहे आणि डिजिटल पेमेंट करण्याची पद्धत सुद्धा लागू होणार आहे। मुळातच ज्या पद्धतीचं गैरवर्तन समोर येत आहे, त्या गैरवर्तन करणाऱ्या मार्शल्सवरती फौजदारी गुन्हे सुद्धा आता मुंबई महानगरपालिकेनं नोंदवायला सुरुवात केलेली आहे। त्यामुळं एकूण जर आपण बघितलं तर एका सुरुवातीपासूनच ज्या 17 कंपन्या आहेत त्यांना या विषयीच्या माहिती देण्यात येणार आहे। आज स्थायी समितीमध्ये या ॲप विषयी चर्चा होणार आहे, त्यानंतर टेंडर काढण्यात येईल आणि मग मार्शलसाठीची ही नवीन नियमावली सादर केली जाईल। मुंबईमध्ये न्यूज 18 लोकमतच्या बातमीनंतर आणखीन एक इम्पॅक्ट पाहायला मिळाला, तो म्हणजे BMCच्या नावाचे किंवा BMCच्या लोगोचा वापर कुठल्याही पद्धतीनं मार्शल करू शकत नाही। ते अनधिकृत मार्शल आहेत अशा पद्धतीची घोषणा मुंबई महानगरपालिकेने एक पत्रक काढत केली होती, ते देखील न्यूज 18 लोकमतच्या बातमीनंतरच शक्य झालेलं आहे। त्यामुळं आता आपण बघतोय की आज स्थायी समिती याबाबत निर्णय घेईल आणि या निर्णयानंतर खऱ्या अर्थानं मुंबईमध्ये अनेक ठिकाणी या ॲपचा वापर आणि अंमलबजावणी नवीन नियमांची सुरू होईल। निश्चितच, म्हणजे या बातमीनंतर एक पारदर्शकता आणण्यासाठी पालिकेचं महत्त्वाचं पाऊल म्हणता येईल। नक्कीच पालिकेनं एक महत्त्वाचं पाऊल हे उचललेलं आहे, ज्यामध्ये आपल्याला मुख्यत्वे एक गोष्ट पाहायला मिळते आहे की जे मार्शल्स आहेत त्यांची अधिकृत नोंदणी करण्यात येईल। अधिकृत नोंदणी त्यांची त्या ॲपवरती असेल, डिजिटल पेमेंट मेथड असेल, परंतु यात महापौरांनी ज्या पद्धतीनं माध्यमांशी बोलताना म्हटलेलं आहे की कुठल्याही पद्धतीनं गैरप्रकार होऊ नये यासाठी आम्ही जितका प्रयत्न करतोय तितकाच प्रयत्न नागरिकांनी विनामास्क प्रवास होणार नाही याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे। जर ते विनामास्क असतील तर पर्यायानं कारवाई करावी लागेल आणि स्वयंस्फूर्तीने जर नागरिक विनामास्क न राहता व्यवस्थित मास्क लावतील तर कदाचित जो 56 कोटी रुपये दंड मुंबई महानगरपालिकेला केवळ मार्शल्सकडनं प्राप्त झालाय, त्याच्याही पलीकडे जाऊन एक कारवाईच्या बडग्याच्या पुढे जाऊन लोकांना शिस्त लागेल, ज्याकरता मार्शलची भविष्यात गरज पडणार नाही।
बरोबर आणि ते गणित तसं सुटू शकेल असं महापौरांचं म्हणणं आहे. धन्यवाद सुस्मिता, या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आपण बघतोय दंडवसुलीमधले गैरप्रकार बंद होण्यासाठी क्लीनअप मार्शलच्या आता कारवाई रोखण्यासाठी किंवा त्यांची गैरप्रकार रोखण्यासाठी पालिकेनं ही महत्त्वाचं पाऊल उचललेलं आहे. कारण न्यूज 18 लोकमतच्या बातमीनंतर पालिकेनं हे ॲप तयार केलं आणि ज्याच्यावर ॲप तयार करण्याचं सांगितलेलं आहे आणि पालिकेच्या नवीन नियमांसंदर्भात आजच्या बैठकीत चर्चा होणार आणि काही दिवसातच हे ॲप मुंबईकरांना मिळू शकेल, जेणेकरून एक पारदर्शकता येईल या सगळ्या व्यवहारामध्ये. असाच प्रयत्न पालिकेकडून केला जातोय. आणि एक ब्रेक घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.